सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर यांनी सांगितलं होतं की एपिसोड होणार आहे म्हणजे 1.5 तासाचा, परंतु तो झाला आहे 10:15 पर्यंतच एपिसोड झालेला आहे, 10:30 पर्यंत झालेला नाहीये। तर आपण बोलूया आजच्या एपिसोड बद्दल, नेमकं आज काय झालेलं आहे। तर इथे सांगायचं जर झालं तर जे काय म्हणतात त्याला म्हणजे एपिसोड सुरुवात झाला कालच्या त्या डान्स, म्हणजे जो कल्ला टीव्ही होता त्यामध्ये जे काही ए आणि बी मधले काय ते म्हणजे ज्या टीम दिल्या होत्या पाडून, तर त्यामध्ये अभिजित जिंकले, ते अभिजित दादा जे आहेत ते जिंकलेले होते। नंतर इथे धनंजय पवार यांनाही जिंकवलं घनश्यामने, सूरजही जिंकला आणि त्याचबरोबर वैभव इरिना। तर हे सर्व घनश्यामने जो म्हणजे पॅडी आणि धनंजय यांच्यामध्ये जो डिसिजन घेतला तो पूर्णपणे चुकीचा होता, कारण जे पॅडी आहे त्यांनी खूप म्हणजे खूपच सुंदर असं जे रोस्ट केलेलं होतं ते खूप छान होतं, पण हे जे घनश्याम आहे ते थोडासा आउटकेस आहे, म्हणजे त्यांनी काही हेच केलेलं नाहीये। तर इथे सांगायचं जर झालं तर घनश्यामने पुन्हा एक चूक केली, निखिल आणि इथे योगिता जे आहेत यांचाही डान्स खूप छान होता। तर तिथेही त्याने वर्षा ताई आणि जान्हवी यांना डिसिजन दिला की ह्या जिंकलेल्या आहेत। तर या सर्वांना बेड भेटलेला आहे, साखर वगैरे काय होतं ते सर्व भेटलेलं आहे। तर हा मुद्दा खूप वेळ चालू होता। जे पॅडी आहेत ते म्हणजे खूपच असं नाराज झाले होते की त्यांचं म्हणणं आहे, कारण ते बाहेरही कॉमेडी करतात, तर त्यांचं म्हणणं होतं मला आता लोक काय बोलतील, म्हणजे त्यांना प्रश्न पडला होता आणि तो खरंच होता। तर घनश्यामला वाटत होतं की मी काही चुकलेलोच नाहीये, म्हणजे बराच वेळ तो बोलत होता, नंतर त्याला कळालं की चूक स्वतःचीच आहे। नंतर पायाही पडला त्यांच्या, तो जाऊन सॉरीही पण बोलला, सर्वांनी सांगितल्यानंतरच केलं त्यांनी ते सर्व। तर इथे सांगायचं जर झालं तर सूरज जो आहे तो झाडू लावताना दिसला, म्हणजे प्रॉपरली झाडू करत होता आणि ते जे पॅडी आहेत ते बोलत होते की हा जो आहे हा खूपच म्हणजे चांगला आहे, मला म्हणत होता तुम्ही खाली झोपतात, कारण हे हारले आहेत ना ते सगळे जमिनीवर झोपतात, म्हणजे खाली झोपतात ते। तर इथे सूरज म्हणत होता मला खूप वाईट वाटतंय तुम्ही खाली झोपतायत। तर हे झालं म्हणजे इथे मग अंकिता बोलली की याला गेम नाही कळला, पण माणसे बरोबर कळालेली आहे की कशी वागतात काय वागतात ते। तर इथे नंतर ते सांगायचं झालं तर सूरज जो आहे तो खूपच म्हणजे चांगला आहे, सगळ्यांची मदत करतो, सगळ्यांची हेल्प वगैरे व्यवस्थित चाललंय त्याचं। आणि इथे पुढे सांगायचं जर झालं तर नॉमिनेशनवरून निकीचा मुद्दा जो होता, म्हणजे निकी काय समजते स्वतःला काय माहिती, म्हणजे 2 दिवस झाले, 2 दिवसाच्या नंतर तिला आठवलं की नॉमिनेशनमध्ये जे काही अभिजित बद्दलच भांडत होती किंवा ती समोरची जे टीम आहेत त्यांनी सर्वांनी मिळून मला नॉमिनेशनमध्ये टाकलंय असं तिचं म्हणणं होतं। तर तुम्ही काहीच का नाही केलं, लसणाचा मुद्दा घेऊन ती भांडत होती, कारण अभिजित आणि आर्या यांच्याकडे लसूण होतं। तर तिचं म्हणणं होतं लसणाशिवाय तुम्ही राहू शकता, भाजी करू शकता, खाऊ शकता, डोक्यावर पडली ती तर असं ती बोलत होती। तर हे बाकीचे तिला म्हणत होते लसणाशिवाय तर होऊ शकत नाही, तर ती रडत रडत बाहेर आली आणि तिथे वैभव तिला म्हणजे समजावत होता, जान्हवी ही समजावत होती। तर सांगायचं झालं ती धनंजय पवार यांच्याशी सुद्धा आज डोकं लावताना दिसली, ते काहीतरी फुटेजचा पॉइंट बोलत होते, तर त्यांनाही ती उद्धट सारखं काहीतरी बोलली, तसे तर खूपच छान बोलती त्यांच्यासोबत। तर इथे त्यांनाही ती काही ना काही बोलतच होती। आणि पुढे घनश्यामचा जर मुद्दा घेतला तर घनश्यामला जे पॅडी आहेत ते पुन्हा एकदा बोलले, तो काहीतरी संत्री वगैरे पाणी वगैरे देतो या ग्रुपला आणून, तर ते बोलले की छोटा पुढारी आम्हाला वाटलं खूपच स्ट्रॉंग आहे, असं आहे तसं आहे। तर त्याला खूप राग आला, तिथे जाऊन चुगली करत होता। आणि इथे सांगायचं जर झालं तर छोटा पुढारीने धनंजय जे पवार आहेत त्यांच्याशी आज पंगा घेतलेला आहे, त्यांनाही तो काहीचे काही पण बोलत होता। अभिजित जे आहेत त्यांच्यावरून बोलत होता ते काही काम करत नाही, मग तुम्ही मला का बोलता, असं त्याचं म्हणणं होतं। आणि जे पॅडी आहेत ते पण बोलत होते, तर त्यांचा मुद्दा घेऊन चुगली करत होता निक्कीपाशी। तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर पुढे महत्वाचा मुद्दा म्हणजे अरबाज पटेल यांचा रिलेशनशिप स्टेटस महत्वाचं आहे हे पण। तर इथे जान्हवी, इथे जी आपली निक्की आहे तिला म्हणजे अभिजित दादा जे आहेत त्यांच्याशी बोलायला खूप छान वाटतं, बोलती ती, गप्पा मारती त्यांच्याशी। तर इथे सांगायचं झालं तर जो अरबाज आहे त्याला आवडत नाही, म्हणजे ती जी बोलती ते आवडत नाही, तर तो घेऊन बसला होता निक्कीला आणि बोलत होता की काय आहे मला आवडत नाही तू बोललेली त्यांच्याशी, असं तसं, म्हणजे त्याच्याशी बोललेली मला बिलकुल पण आवडत नाही, असं चाललेलं होतं त्यांचं। त्यानंतर मग
निकीलाही थोडंसं हे वाटलं, मग ती जान्हवीपाशी गेली आणि म्हणत होती याचं रिलेशन स्टेटस काय आहे नेमकं, हा सिंगल आहे की बाहेर त्याचं काही म्हणजे सिंगल आहे त्याची गर्लफ्रेंड कोणी बाहेर, मलाही नाही माहिती, मी कशी त्याच्याशी आता काही म्हणजे रिलेशन वगैरे काय, तर असं तिचं म्हणणं होतं. तर जान्हवीला ती सांगत होती की हा किती असं करतो तसं करतो. तर त्यानंतर मग जान्हवीनी चुगली केली, अरबाजला बोलून घेतलं आणि बोलली की हिचं असं असं म्हणणं आहे की तू रिलेशनशिपमध्ये आहे की कशामध्ये आहे. तर इथे अरबाजने स्पष्ट सांगितलं की माझी फक्त मैत्रीण आहे, फ्रेंडशिप म्हणूनच मी हिच्याकडे बघणार आहे. तर हे खरं आहे, कारण याची गर्लफ्रेंड आहे बाहेर आणि हिचाही बॉयफ्रेंड आहे असं वाटतंय मला. कारण अरबाजची जर पाहिलं तर याचे खूप सारे व्हिडिओज आहेत, एक गर्लफ्रेंड आहे तिच्याशी, ती पण खूप सुंदर आहे, तर आहे असं वाटतंय त्याची. तर त्यांनी काही बोलला नाही, फक्त फ्रेंडशिप बद्दल तो बोलत होता. तर इथे त्यानंतर जर सांगायचं झालं तर ह्या ज्या दोघी जणी आहे, जान्हवी आणि निक्की, तर ह्या दोघी जणी काही ना काही यांचं म्हणजे चालूच असतं. इथे चालू होतं धनंजय पवार आणि निक्कीचं, आणि म्हणजे बरेच सारी गोष्टी होत्या. तर पॅडी जी आहेत त्यांच्याशी पण डोकं लावत होती निक्की थोडं फार. तर इथे पुढे सांगायचं जर झालं तर ह्या दोघी जणी वर्षाताईंच्याही नादी लागलेल्या आहेत आज. ही नाही बरं का, निक्की नाही, पण जान्हवीनी खूप काही सुनावलंय, त्यांच्या ऍक्टिंग बद्दलही बोलली. तर ती बोलत होती आर्याला काही ना काही, आणि अरबाज पण खूप नादी लागलाय वर्षाताईंच्या, तो पण काही ना काही बोलतच होता. तर वर्षाताईंनी असं समोर जाऊन काहीतरी केस वगैरे असे उडवले. तर इथे आर्या म्हणती त्या पोरांपुढे जाऊन तुम्ही शायनिंग मारत होत्या, केस उडवत होता. तर ती म्हटली माझा नवरा आहे बाई माझ्या घरी, तर तू काही बोलू नको मला असं. तर ती बोलली मी त्या अर्थाने नव्हते बोलत आणि तुम्ही काय ऍक्टिंग करू नका असं तसं. तर अंकितानी मध्ये हे घेतलेलं आहे, म्हणजे स्टँड घेतलंय की तू असं बोलू शकत नाही त्यांच्याशी ते ऍक्टिंग बद्दल. तर खूप खूप जोराने इथं जान्हवी जी आहे ओरडत होती वर्षाताईंवरती. तर इथे दोघीही काही ना काही यांचं म्हणजे चालूच असतं दररोजचं. तर जान्हवीने खूप काही सुनावलंय आणि त्या आर्याच्या काय मागं लागली ती जान्हवी काही कळतच नाही. ही आर्या तिचं नाव सुद्धा घेत नाही लवकर, आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आर्याचे जे पैसे आहेत ते सापडलेले आहेत. ही आर्या सुद्धा बालिशच आहे. तर इथे तिचे जे पैसे आहेत ते ड्रावरमध्येच ठेवलेले होते, जिथून काढले होते तिथंच सापडले, काही कोणी चोरलेले नव्हते, काही नव्हतं. इथं अंकिता आणि योगिता ज्या आहेत त्या दोघी जणी म्हणत होते ही पूर्णपणे बालिश आहे आणि बालिशलाच आपल्याला सांभाळावं लागतंय. आणि हे खरंच आहे, कारण जी जान्हवी आहे तिला खायचे काही पण बोलतीये आणि ही ऐकून घेतीये, मोठमोठ्याने ओरडते. तर वर्षाताईंनी तिला बोलत होती तर वर्षाताईंनी स्टँड घेतला इथं, आणि इथे जान्हवी वर्षाताईंना खूप काही बोलत होती, आणि इथे बाकी कुणी नाही पण अंकिता जी आहे तिने स्टँड घेतलेला आहे. तर इथे नंतर एक सेलिब्रेशन झालंय बहीण भावांच्या नात्यांचं. तर इथे सूरजचं जर सांगायचं झालं तर सूरज बहिणींबद्दल सांगत होता, मोठी बहीण म्हणजे आई समान असते, आणि पुन्हा सांगत पण होता की आईबद्दल त्याला खूपच म्हणजे वाईट वाटतं. मी मागेही एक व्हिडिओ केला होता आईबद्दल त्याला काय वाटतंय, कारण त्याची आई नाहीये, तर त्याच्यामुळे त्याला खूप आठवण येते, आईबद्दल खूप काही बोलतोय तो. तर सांगतानाही म्हणतो की मी लग्न करेल तर ज्या मुलीला आई वडील असं कुणी नसणार आहे अशाच मुलीशी मी लग्न करणार आहे. तर त्याचे खूपच त्याचे जे विचार आहेत ते खूपच सर्वांनाच आवडतात ते. आणि सांगायचं झालं तर आता उद्याच्या या रितेश भाऊंच्या धक्क्यावर, रितेश सरांच्या धक्क्यावरती कुणाकुणाची आता इथे वाट लागतीये, कुणाकुणाचा क्लास घेतला जातोय हे बघायला खूपच छान. मला तर वाटतं जान्हवी चा सर्वात पहिले इथे क्लास घेतला जाणार आहे. घनश्यामचा एक सोडला नाही जाणार आहे, घनश्यामचा सुद्धा क्लास घेतला जाणार आहे. तर इथे असेच व्हिडिओज आणि रिव्ह्यू बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.